जय हिंद मित्रांनो, मी वनरक्षक एस सहाने आपल्या सर्वांचं आपलंच हक्काचं व्यासपीठ वर्दी वॉरियर ऑफिशियलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं 5 किलोमीटर 17 मिनिटात कसं पळायचं आणि सर्वांनी प्लॅन सुरू पण केला असेल नक्कीच. पण थांब, चुकीच्या ग्राउंडवर पळलास तर सर्व मेहनत पाण्यात जाईल आणि 100 पैकी 90% पोरं ही चूक करतात. मेहनत करतात पण चुकीचं ग्राउंड निवडल्यामुळं फेल होतात. तर योग्य ग्राउंडसाठी योग्य मार्गदर्शन या निस्वार्थ हेतूने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर चला सुरू करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण 30 दिवसाचा रनिंग प्लॅन बघितला. आज या व्हिडिओमध्ये रनिंगसाठीच्या ग्राउंडबद्दल बोलू. कारण ग्राउंड बरोबर तर वर्दी बरोबर. पोरं कुठं फसतात? भरतीचा ग्राउंड कसा असतो? तुम्ही काय चुका करता? आणि यावर तोडगा किंवा उपाय काय? तर चूक नंबर 1, डांबरी रोड किंवा सिमेंट रोडवर पळणे. भाऊ, गुडघे वाजणार 100%. भरतीच्या आधीच इंजुरी होते, खेळ खल्लास. चूक नंबर 2, वेडीवाकडी पायवाट. आज 5 किलोमीटरला 25 मिनिट लागले, उद्या 26 मिनिट लागतील. याचं काही मापच नाही. यामुळे प्रोग्रेस कळत नाही, कॉन्फिडन्स जातो. चूक नंबर 3, टेकडीवर प्रॅक्टिस करणे. स्टॅमिना वाढेल पण स्पीडचं काय? भरतीला सपाट ग्राउंड असतं भावा, आणि इथे पण इंजुरी आलीच. मग यावर उपाय काय? तर पॉईंट नंबर 1, जमीन कशी पाहिजे? माती, गवत किंवा डांबर किंवा सिमेंट रस्ता. बेस्ट ऑप्शन मातीचा कच्चा ट्रॅक. गुडघ्यावर लोड 50% कमी, इंजुरी होत नाही. दुसरा ऑप्शन मैदानावरचं गवत. पावसाळ्यात बेस्ट, पण पाय स्लिप होणार नाही याची काळजी घे. मग आता सर्वांचा चिंतेचा प्रश्न, सर आमच्याकडे ट्रॅकच नाही, मग कसं? गावात ग्राउंड नसेल तर काय? जुगाड नंबर 1, जवळपास असलेल्या शाळेचं किंवा कॉलेजचं ग्राउंड बघ. मुख्याध्यापकांना भेट. सर भरतीची तयारी करायची आहे सांग. 90% परवानगी मिळते. जुगाड नंबर 2, गावालगत पानंद किंवा कच्चे रस्ते असतात तर प्रॉब्लेम सॉल्व, त्यांचा वापर कर. जुगाड नंबर 3, लगत असलेल्या रस्त्यांच्या साईडला एक मातीची पावलवाट सारखी जागा असते. रस्त्याच्या कडेला जेवढा मातीचा ट्रॅक भेटेल त्यावर प्रॅक्टिस कर. एवढं सगळं सांगूनही जर प्रॉब्लेम सुटत नसेल तर लास्ट ऑप्शन रोड रनिंग. पण थांब, अनवाणी किंवा कशाही शूजवर अजिबात पळू नको. चांगल्या दर्जाचे रनिंग शूज घे. लक्षात ठेव, आपण पैसे वाया नाही घालवले तर इन्व्हेस्ट केले आहेत. आणि वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पळत राहा. जो थांबत नाही तो 100% जिंकतो, ही गोष्ट लक्षात ठेव. आता काही महत्त्वाच्या टिप्स, ज्यामध्ये नंबर 1, हातावर घड्याळ नेहमी ठेव. टाइम लावून पळ, म्हणजे वेळेच्या बंधनात राहून पळायची शिस्त लागेल. नंबर 2, रनिंग सुरू करायच्या आधी बॉडी वॉर्मअप करणे. कमीत कमी 15 मिनिटाचा वॉर्मअप बॉडीसाठी आवश्यक असतो, ज्यानंतर तुमची बॉडी रेडी टू रन होते. म्हणून वॉर्मअप खूप महत्त्वाचा. टिप्स नंबर 3, रनिंग करून झाल्यावर कमीत कमी 30 मिनिटे बॉडीची स्ट्रेचिंग करा, ज्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार शारीरिक व्यायामांचा समावेश करू शकता. टिप्स नंबर 4, हे सर्व झाल्यावर आवश्यक पाणी आणि प्रोटीनयुक्त नाश्ता करायचा, ज्यामध्ये अंडी, दूध, पीनट बटर, ड्राय फ्रुट्स, गुळ शेंगदाणे, सोयाबीन, हरभरा इत्यादी कडधान्यांचा समावेश करू शकता. म्हणजे बॉडी रिकव्हरी फास्ट होईल आणि कोणत्याही प्रकारची इंजुरी होणार नाही. तर टिप्स नंबर 5, कॅल्शियम भरपाईसाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॅबलेट किंवा औषधी घ्या, म्हणजे हाडं मजबूत होऊन बोन फ्रॅक्चर टाळता येईल. मित्रांनो, वर्दी मिळवणं हा कोणता खेळ नाही, तर तुमचं भविष्य आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रचंड मेहनत, योग्य नियोजन आणि अडचणीवर मात करून सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये अनुभवातून मार्गदर्शन करण्यासाठी वर्दी वॉरियर ऑफिशियल नेहमीच खंबीरपणे तुमच्यासोबत आहे. ज्यामध्ये तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. भावा, फक्त तू थांबू नकोस. वर्दी आणि गुलाल आपलाच आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.